नवीन वर्षातल्या पहिल्या मोहिमेसाठी इस्रो सज्ज. एक्स्पोसॅटचं उद्या सकाळी 9:10 लॉन्चिंग. एक्स्पोसॅटच्या यशासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं तिरुपतीला साकडं. कृष्णविवर न्यूट्रॉन ताऱ्यांच्या संशोधनासाठी नववर्षातील पहिलीच मोहीम उद्या. 7व्या वर्षाला निरोप देण्यासाठी गुगलचं खास डूडल. नवीन वर्षासाठी दिल्या खास शुभेच्छा. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी. नववर्षाचं स्वागत देवदर्शनानं. लाहोल स्पिती परिसरात पोलिसांची ड्रोनच्या माध्यमातून पाहणी. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतूक नियोजनासाठी होतीये मदत. 7व्या वर्षात मुंबईत पुस्तक विक्रीत वाढ. 65% वाढलं पुस्तक विक्रीचं प्रमाण. तरुणाईचा पुस्तक वाचनाकडे कल. 31st सेलिब्रेशनसाठी संभाजीनगर जिल्ह्यात चिकन मटणाच्या 60 ते 70 टनापर्यंत विक्रीचा अंदाज. हॉटेल ढाबे चालकांकडून दुप्पट मागणी. दिल्ली मेट्रोचं काम खासगी कंपन्यांकडे सोपवण्याचा वेग वाढला. लवकरच 2 मार्गिकांचं संचलन खासगी कंपनीकडे. ट्रेनचे अपघात टाळणारी कवच यंत्रणा. जून अखेर मुंबई दिल्ली मार्गावर. स्वदेशी बनावटीच्या कवच यंत्रणेमुळे अपघात टाळणं शक्य. 7व्या वर्षातील शेवटची मन की बात. फिट इंडियात सहभाग घेण्याचं आवाहन. तर एशियन गेम्समधल्या खेळाडूंच्या कामगिरीचं मोदींकडून कौतुक. प्रत्येक मुलीसाठी कुठल्याही पदकापेक्षा आत्मसन्मान महत्त्वाचा. विनेश फोगटनं पदक सरकारला परत केल्यानंतर राहुल यांची मोदींवर टीका. अरविंद केजरीवालांच्या नेतृत्वात आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक. लोकसभा निवडणुकीसंदर्भात होणार चर्चा. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना रोखण्यासाठी भाजपचा मेगा प्लॅन. प्रत्येक लोकसभा जागेसाठी एका प्रभारीची नेमणूक. अमित शहा, जे.पी. नड्डानंतर आता सरसंघचालक मोहन भागवतही पश्चिम बंगालमध्ये महत्त्वाच्या नेत्यांच्या घेतल्या गाठीभेटी. अमित शहा आज मथुरा दौऱ्यावर. वृंदावनमध्ये षष्ठीपूर्ती सोहळ्यात होणार सहभागी. तुरीचा दर 1.5 महिन्यात 2,500ची घसरण. नवीन तुरीची आवक वाढल्यानं पुन्हा दर घसरण्याची शक्यता. ईशान्य भारतातल्या काही भागात पावसाची शक्यता. ओडिशा, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये पावसाचा अंदाज. पंजाबपासून उत्तर प्रदेशपर्यंत दाट धुक्याचे साम्राज्य. 4 जानेवारीपर्यंत दाट धुकं राहण्याचा आयएमडीचा अंदाज. जोराट. पठाणकोट, जम्मू, आग्रा, बठिंडामध्ये आज सकाळी शून्य दृश्यमानता. दाट धुक्याचा वाहतुकीवर परिणाम. दिल्लीत हवा गुणवत्ता निर्देशांक 400 पार. प्रदूषणामुळे आरोग्यावर परिणाम. उत्तर भारतातल्या थंडी आणि धुक्याचा रेल्वे सेवेवर मोठा परिणाम. दिल्लीकडे जाणाऱ्या सुमारे 30 गाड्या विलंबानं. महाराष्ट्रात 24 तासात सर्वाधिक 134 रुग्ण. कर्नाटकात 131 रुग्ण. देशभरात कोरोनाचे 4,309 रुग्ण. 24 तासात 826 नव्या रुग्णांची नोंद. 3घांचा मृत्यू. 2022-23 साठी आयकर रिटर्न भरण्याकरता आजचा शेवटचा दिवस. 1 जानेवारीपासून उशीर झालेले रिटर्न भरता येणार नाही. अब्जाधीश उद्योगपतीची लोकल ट्रेनमधून सफर. ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी निरंजन हिरानंदानींचा एसी ट्रेननं उल्हासनगरपर्यंत प्रवास. कियारा अडवाणी ठरली सर्वाधिक गुगल झालेली व्यक्ती. लग्नामुळे राहिली चर्चेत. तर सारा तेंडुलकर सोबत अफेअरच्या चर्चांमुळे शुभमन गिलही गुगलवर सर्वाधिक सर्च.